हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे तुमचं राजश्री ऑल इन वन चॅनलमध्ये। आज आपण बनवणार आहोत गुढीपाडवा स्पेशल साखरेची गाठी। ही गाठी कशी बनवायची हे आज आपण बघणार आहोत। हे बघा, कलरफुल अशी आपल्याला आज ही गाठी बनवायची आहे। तर ती कशी बनवायची ते आता आपण बघूया। चला तर मग इथे मी ही गाठी आप्पे पात्रामध्ये बनवणार आहे। आणि ही गाठी बनवण्यासाठी इथे मी मशीनचा धागा घेतला आहे, जो 5 ते 6 वेळा मी गुंडाळून हा तयार केला आहे। आता आपण या आप्पे पात्राला तूप लावून घेऊया। थोडे जास्तच आपल्याला याला तूप लावून घ्यायचे आहे, जेणेकरून साखरेची गाठी ही यातून सहज निघेल। आता आपण साखरेचा पाक बनवूया। हे बघा, इथे मी 1 वाटी साखर घेतली आहे। यामध्ये आपण अर्धी वाटी पाणी टाकून घेऊया आणि हे मिश्रण आपण फुल फ्लेमवर उकळून घेऊया। बघा, साखर हळूहळू पाण्यामध्ये विरघळत आहे। आता या मिश्रणाला छान अशी उकळी आली आहे। साखरेचा आपल्याला घट्ट असा पाक बनवायचा आहे। हा पाक बनवण्यासाठी साधारणतः 7 ते 8 मिनिट आपल्याला लागतात। हे बघा, पाक आता थोडासा घट्ट झालेला आहे। आता आपण तो चेक करून बघूया। इथे मी वाटीमध्ये पाणी घेतले आहे, यामध्ये हा पाक टाकून घेतला आहे। हे बघा, या पाकाची छान अशी गोळी तयार होत आहे। हे बघा, याचाच अर्थ आपला पाक तयार झाला आहे। हे बघा, आता आपण गॅस बंद करूया। आता आप्पे पात्रामध्ये हा पाक आपण ओतून घेऊया। आप्पे पात्राचे हे सर्कल आपल्याला अर्धवटच भरून घ्यायचे आहे। आता यानंतर आपण यामध्ये धागा ठेवूया। या दोऱ्याचा सेंटर मी अगोदर काढून घेतला आहे आणि तो अगोदर मी या सर्कलमध्ये ठेवला आहे। अशा प्रकारे चमच्याच्या साहाय्याने आपण हा धागा या पाकामध्ये बुडवून घेऊया। हे बघा, या पद्धतीने। आता ही साखरेची गाठी कलरफुल दिसण्यासाठी यामध्ये मी टूटी फ्रुटीचा वापर करत आहे। आता यावरनं आपण पुन्हा पाक घालून घेऊया। आता आपल्याला हे सर्कल पूर्ण पाकाने भरून घ्यायचे आहे। हे बघा, धागा आता पाकाच्या मधोमध जाणार आहे, त्यामुळे आपली गाठी धाग्यापासून मोकळी होणार नाही। इथे मी मुलांच्या आवडीची टूटी फ्रुटीचा उपयोग केला आहे, त्यामुळे ही गाठी मुलांना नक्की आवडेल याची मला खात्री आहे।
हे बघा, यामध्ये सर्व पाक मी भरून घेतला आहे. 1 वाटी साखरेचे प्रमाण आपले अगदी बरोबर झाले आहे. आता हे आपण थंड होऊ देऊया. हे बघा, हळूहळू हा पाक थंड होत आहे. अर्धा तासानंतर हे बघा, आपला पाक एकदम थंड झालेला आहे आणि ही गाठी ही अगदी अलगद या पात्रामधून निघत आहे. हे बघा, चमच्याच्या साहाय्याने आपण ती काढून घेऊया. तूप लावल्यामुळे ती सहज अशी निघते. आता आपण ती काढून घेऊया. हे बघा, कलरफुल अशी आपली ही साखरेची गाठी इथे तयार झालेली आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की कळवा. आणि तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मग तुम्हीही बनवा या पद्धतीने घरच्या घरी गुढीपाडव्यासाठी स्पेशल अशी गाठी. तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. माझा हा व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद.